काय ग, अजून तयार नाही झालीस? चल खाली, ऋषी आलाय. ऋष आलाय, भेटून येते. कुठे? तो काही तुला भेटायला आलेला नाहीये, तो त्या गावछाप कमळीला भेटायला आलेला आहे. ओ वाव वाव कॉंग्रॅच्युलेशन, तो गावछाप कमळीला भेटायला आलाय. इट्स सच गुड न्यूज. आणि तू ही न्यूज मला सांगतेस, तू ही न्यूज मला सांगतेय की तो त्या गावछाप कमळीला भेटायला आलाय. सिरियसली गाण्याची. आणि ती कमळी मी घरात असताना माझ्याच घरात मला इतकं ॲटिट्यूड का दाखवतीये हा? आणि तू असताना तुझी बाबा कुठे गेली, कुठे गेली हा? पूस झाली का? ते असं करून 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 निघून गेली. तर असं कर आता म्हणजे येईल, नाही तर मग उन्हात जा, धूप धूप कर म्हणजे येईल. बट आय वॉन्ट युअर पॉवर बॅक. धान्याची, तुला कळतंय का माझं रेशवर खूप प्रेम आहे. आय लव्ह हिम अ लॉट. माझं इतकं प्रेम असताना तो त्या गावच्या कमीला का भेटायला येतो? आणि ती कमी आमच्या मध्ये का आली आहे? तो माझा आहे ना रेश, माझा आहे ना. मी त्याला आधीपासून ओळखते, तो माझा होता. ती का मध्ये आली हा? तिच्यामुळे होतं हे सगळं. मला नाही माहिती ग्रॅनी आजी, तिला ना असं आमच्या स्टोरीमधनं आउट कर. आणि रेश फक्त आणि फक्त माझा आहे, माझा आहे. त्यामुळे आय वॉन्ट माय रेश बॅक. आणि आय वॉन्ट माय दॅट ग्रॅनी आजी बॅक, डॅशिंग वाली जी बोलायची कामिनी सडाव म्हणजे गरमागरम वडापाव. येणार रिश तुझाच आहे आणि तो तुझाच राहणार आहे. आणि हे तुझ्या त्या ग्रॅनी आजीचं प्रॉमिस आहे, ते ती पूर्ण करणार. आणि रिश तुलाच मिळणार. तू फक्त बघत राहा ग बाळा. मी फक्त काही दिवस जाऊ देत. त्या कमळीला घराच्या बाहेरच काढणार आहे मी. फक्त आता ना माझी वेळ खराब आहे. माझी वेळ खराब आहे ना, म्हणून ती म्हातारी आणि तिची नात, म्हणून ते जास्त मिजाज करतायत. पण एकदा काही सगळी सत्ता माझ्या हातात आली ना का बघ बघ, अशी वाट लावेन ना त्यांची का. मला बरं कळत.